आज केला होता व्हेज पुलाव. तयारी तर मी आधीच करून घेतली होती. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करू. मस्त असं पातेलं ठेवून त्याच्यात तेल टाकलं आणि खडा मसाल्यामध्ये मी तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी हे टाकलं होतं. नंतर त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता आणि ते एक मी मिरचीसुद्धा टाकली होती आणि उभा चिरलेला मोठा असा कांदा टाकला होता आणि मस्त असं तो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि लाल झाल्यानंतर त्यात टाकायचे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आणि टोमॅटो मऊ झाला की त्यात टाकले होते भाज्या. भाज्यामध्ये मी फ्लावर, वाटाणा, बटाटा, बीन्स आणि गाजर असं सगळं मिळून टाकलं होतं आणि मसाल्यामध्ये गरम मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकला होता आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं आणि त्यात टाकली भरपूर कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथं मी व्हेज पुलावासाठी बासमती तांदूळ वापरले होते 2 वाटी. ते आधीच मी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घेतले होते आणि मस्त असं ते पात्याला सगळं टाकायचं आणि ते सुद्धा एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. म्हणजे सगळा मसाला त्याला व्यवस्थित लागतो. तांदूळ मस्त असे मिक्स करून घेतले आणि त्यात लागेल तेवढं पाणी टाकलं आणि थोडंसं चवीपुरता मीठ तुमच्या अंदाजावर तुम्ही टाकू शकता आणि मीठ टाकून मस्त असं परत एकदा हलवून घेतलं आणि आता आवाज बघू शकता. आणि इथं आपला भात तयार. तयार झालेला भात ताटात वाढून घेतला आणि खाऊन बघितला. मस्त झालेला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय सद्गुरू.